हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया तुमचं माझ्या परत एका ब्लॉगमध्ये स्वागत. काल माझा पहिलाच ब्लॉग होता आणि पहिल्याच ब्लॉगला एवढ्या लोकांनी पसंती दिली. पर्सनली स्वतः फोन करून सुद्धा मला शुभेच्छा दिल्या आणि भरभरून कमेंट दिल्या. चांगल्या रीतीने लोक माझ्याशी बोललेत, त्याबद्दल मनापासून मी तुमची सगळ्यांची आभारी आहे. आज आहे 1 मे आणि आज आहे आपला महाराष्ट्र दिन. तर महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आर्नवचाही आज रिझल्ट होता आणि आर्नवची गडबड बघा. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार केल्यानंतर त्याची गडबड चालली होती की मला चहा बनवून दे म्हणून. चहा प्यायलाही थांबायला तयार नव्हता, पण त्याला सांगितलं की बाबा 8 वाजलेले नाही आहेत, 7 वाजलेत, म्हणून थोडा वेळ थांब म्हणून सांगितलं, चहा देते म्हणून. तो एका ठिकाणी आता बसला होता. तोपर्यंत जानूही आवरून आली होती, तिलाही चहा द्यायचा होता, त्यामुळे दोघेजण एकत्र बसले होते. आमचा चहा व्हायला अजून वेळ होता, त्यामुळे म्हटलं तुम्ही आता लवकर जाणार तर तुम्ही दोघांनी घेऊन घ्या चहा. तर त्यांचा चहा चालला आहे. किती गडबड बघा चहा प्यायला यांची. पटकन चहा पिलीत. जानूला तर वेळ झाला होता, त्यामुळे जानू तर आता गाडी घेऊन गेली. तोपर्यंत पाणी आलं होतं दारामध्ये. मी पाणी मारायला गेले होते. पलीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे आता धूळ जास्त येते घरामध्येही आणि बाहेरही तेवढीच जमा होते. पार्किंगही तेवढंच घाण होते, त्यामुळे रस्त्यावरती थोडंसं पाणी मारलं की धूळ कमी येते. आत येऊन थोडंसं आतलं आवरलं आणि लोटझाड करायला घेतली. सोप्यावरती आमच्या माझा जो डॉगी आहे तो बसतो, मांजर आमचं बसतं आहे, त्याच्यामुळे हा असा ब्रश आणलेला आहे. त्यामुळे त्यांचे केस वगैरे पडले, धूळ वगैरे पडली तर ते तशी निघून जाते त्या ब्रशने. तुम्हाला दिसत असेल की ह्याच्यामध्ये जे काय माती वगैरे असेल, धूळ असेल, ती ह्या ब्रशने निघून जाते. तर मी असं रोज स्वच्छ करायला लागतं मला ते, नाहीतर मग घाण दिसते. डॉगी माझा व्हाईट कलर असल्यामुळे त्याचे तर केस लगेच उठून दिसतात, त्यामुळे ह्या ब्रशने इझी जाते. त्यामुळे हे असं रोज स्वच्छ करून घ्यायचं. ब्रश हा सोपा जातो आहे, बरीच कामं ह्या ब्रशनं होतात. आता हे पण बघा, कार्पेट पण, टी व्ही पण किती स्वच्छ होत्या. त्यामुळे मला हा बरा पडतो. त्याच्यानंतर डबा बनवायचा होता. मुलं तर गेली होती शाळेत, त्यामुळे यांना पटकन बोलवून घेतलं चहा घ्यायला. त्यामुळे आम्ही एकत्र बसून आता चहा घेत होतो. तर चहा घेता घेता यांना, अहो गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. अहो, कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझा? कालचा ना हं? एक नंबर म्हणजे मस्त वाटला. काय चुका पहिला झाल्या व्हिडिओ का? असल्यामुळे तर एकदम तो ब्रिलियंट, बेस्ट ऑफ लक. आवडला ना नक्की? एक नंबर. थँक्यू. यांना तर पहिला प्रयत्न माझा खूप छान वाटला, त्यामुळे ते भरभरून माझे कौतुक करत होते. कालही त्यांनी माझं कौतुक केलं. तर आता डब्याची घाई होती, त्यांचं पण आवरायला ते गेलेत आणि मी पण माझं आता आवरायला घेतलं आहे. तर डब्याला ओली भाजी तर काय नाही आहे, त्यामुळे आता काय बनवायचा प्रश्न होता. त्यामुळे मी रात्रीच मसुरा भिजत घातली होती आणि तीच आता मला बनवायची होती. तर अख्खा मसुरा कोणी खाल्ला आहे का? तर आपला कोल्हापूरचा अख्खा मसूर म्हणजे जिकडं तिकडं प्रसिद्ध आहे. तर मी त्या पद्धतीने आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला, ढाबा स्टाईल. कारण जर तो अख्खा मसूर खाल्लात ना तर तुम्ही मटणाची चव विसराल. त्यामुळे त्या पद्धतीची मी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी इथं 2 मोठे कांदे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत, कारण त्यात आपल्याला फ्राय करायचे आहेत. तर असा उभा चिरून घ्यायचा आहे तो कांदा. आणि त्याच्यासोबत 2 टोमॅटोही चिरून घ्यायचे आहेत. तर एकदा खाऊन नक्की बघा आणि एकदा बनवून पण बघा कसा होतो आहे. माझ्या पद्धतीने एकदा बनवा आणि ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी तुमची कशी झाली. तर मी आता टोमॅटो पण घेतलेत चिरायला. तर टोमॅटो बारीक चिरा किंवा मोठे चिरा त्याचा काही फरक पडत नाही, कारण तो आपल्याला फ्रायच करायचा आहे. तर मी आता कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये आपल्याला आता कांदा घालायचा आहे.
कांदा घालून घेतला आहे मी आता. आणि कांदा एकसारखा परतवायचा आहे, लाल होईपर्यंत भाजायचा आहे. कांदा भाजतो तोपर्यंत एकीकडे मी डाळ पण शिजवून घेतली होती, ती अशी हलवून घ्यायची जेणेकरून ती मिक्स होईल. कांदा सतत हलवायचा आहे. गॅसची फ्लेम मी बारीक केली आहे आणि तोपर्यंत आमटी फोडणी देऊन घ्यायचं म्हटलं, म्हणून मी बागेत चालली आहे कढीपत्ता आणायला. मी रोज तोडून ठेवत नाही, जेव्हा मला लागतो तेव्हाच मी बागेत जाऊन घेऊन येते. त्यामुळे असा हा हिरवागार कढीपत्ता आलेला आहे झाडाला आमच्या. तर तो स्वच्छ पाण्याने मी धुवून घेते आता. कांदा बघा आता होत आला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचं आहे. कांदा लक्षात ठेवा की पूर्णपणे लालसर होत आल्यानंतरच टोमॅटो घालायचे. कांदा कच्चा असताना अजिबात त्याच्यामध्ये टोमॅटो नाही घालायचा, नाही तर मग कांदाही भाजत नाही आणि टोमॅटोही भाजत नाही. या डाळीमध्ये मी आता अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि आता आपल्याला ती फोडणी टाकायची आहे. फोडणीसाठी मी थोडंसं तेल टाकले. एकीकडे कांदाही टोमॅटोही हलवते कारण लागू नये खाली म्हणून. थोडीशी मोहरी टाकली आहे, थोडंसं जिरं टाकायचं आहे. काय नाही, साधी फोडणी जशी आपण रेग्युलर घरात बनवतो तशीच बनवते. कढीपत्ता घातला आहे आणि आता लाल तिखट घालायचं आहे. जसं तुमचं तिखटाचं प्रमाण असेल तर त्यानुसार घालायचं आहे. तर त्या फोडणीमध्ये ही डाळ घालून घ्यायची आणि त्याच भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला जशी पातळ हवी तशी आपण बनवू शकतो. त्यामुळे थोडासा एव्हरेस्टचा मसाला घालते आहे मी, किचन किंग, आणि आपलं मीठ. आता ते गरम केलेलं पाणी घालायचं आहे आणि झाली आमची आमटी तयार. तर कांदा आणि टोमॅटो मी थंड करायला ठेवला होता, तो आता मिक्सरमध्ये काढून घेतला. त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक घालायचं आहे आणि थोडंसं लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि ते मिक्सरवरती फिरवून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर टाकून. तर बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवायची. आता मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातले, थोडंसं तूप घातले. तुपाने फ्लेवर छान येतो आहे. आता ही तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ही पेस्ट घालायची. बाकी दुसरा कुठलाही मसाला नाही घालायचा, फक्त कांदा आणि टोमॅटो, आलं आणि लसूण याची पेस्ट वापरायची आपल्याला, दुसरं काहीच नाही घालायचं. आता गरमीमुळे मसाल्याचा तर खूप जास्त त्रास होतो, त्यामुळे एवढं बस होतं. आणि एकदा नक्की खाऊन बघा हा अख्खा मसूर या पद्धतीने. मला वाटते तुम्ही मटण विसराल. घरी प्रत्येकाच्या बनवून नक्की बघा. आता हे तेल सुटेपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि तुमच्या आवडीनुसार जसं तुमचं तिखटाचं प्रमाण असेल, जसं तुम्हाला तिखट आवडत असेल तसं तुम्ही तिखट घालू शकता. माझी तर चटणी अजिबात तिखट नाही आहे, त्यामुळे मला तर ती खूप जास्त आवडते, त्यामुळे मी 4-5 चमचे घातलेत. यातही थोडासा मी एव्हरेस्टचा मसाला घालते आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता अथवा नाही घालू शकता.
आता हे मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करायचं आहे. आता हे आपलं मीठ तुमच्या आवडीनुसार. मसाला किती छान भाजला आहे बघा. त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे. ही माझी पद्धत आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घालू शकता, पण टेस्ट एक नंबर येते. थोडीशी अगदी अर्धा चमचा साखर घालायची आणि आता पाणी घालून ते मिक्स करायचं. एकदम पाणी ओतायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालून ते मिश्रण मिक्स करायचं. आपल्याला एकदम आमटीसारखं पातळही नाही बनवायचं आणि एकदम घट्टही नाही बनवायचं. तर गॅसची फ्लेम मी वाढवली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून आता त्याला झाकण लावून ठेवायचं. आता बघा याला छान उकळी आलेली आहे. आता त्या उकळीमध्ये हे धुवून ठेवलेले आणि भिजवलेले अख्खा मसूर आहेत. अजिबात अख्खा मसूर उकडून घ्यायचे नाहीत. उकडून घेतलं आणि शिजवून घेतलं ना त्याची टेस्टच पूर्ण बदलते. आपल्याला ते या ग्रेव्हीमध्ये शिजवायचं आहे आणि ते लगेच शिजतं, 15 मिनटं शिजतात ते. त्यामुळे हे फक्त मी रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी 2दा पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि भिजवलेले मसुरा सगळे एकदम टाकायचे नाहीत त्याच्यामध्ये. ग्रेव्हीचा अंदाज घेऊन थोडेसेच टाकायचे त्याच्यामध्ये. आता मी 2-3 चमचे त्यामध्ये टाकलेले आहेत. आता ते शिजेल तसं अजून फुलून येतात. त्यामुळे मसुरा बनवताना एकदम अशी सुकी भाजी बनवायची नाही, ती अजिबात चांगली नाही लागत. अशी ग्रेव्हीमध्ये बनवायची, एक नंबर भाजी लागते. तोपर्यंत शाळेतून आमचा आरोहिता आला होता आणि त्याचा आज रिझल्ट होता. पप्पांना दाखवायला लागला अर्णव रिझल्ट. पास झालास का रे? चौथीत गेलास? अभिनंदन. थँक्यू. अरे वा वा वा. पप्पांच्या पण पडा. हे काय चाललंय सह्या करायला? आई बाबांच्या पण पडा पाया. चौथीत गेलास तू आता? मोठा झालास की? बेस्ट ऑफ लक. पुढच्या तुला वाटतं ना अभ्यास कर, खूप खूप हुशार हो. ठीक आहे, चांगलं मार्क हे. जानवी आलेली रिझल्ट घेऊन. बघूया आता तिचा रिझल्ट काय लागतोय. काय झालीस काय? 75 75.83. 75.83%. चांगली पडलीत की? मस्त पडलेत मार्क. 75.83. 70% पडले तुझे. ओके, व्हेरी गुड. अभिनंदन. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. आता कितवीत जाणार तुम्ही? 9वीत जाणार. समर्थ इकडे इकडे. रिझल्ट लागला? किती टक्के पडले? 100%. 100%. किती टक्के पडले? अभिनंदन. थँक्यू. कितवीत जाणार तू आता? 8वीला. ओके, बेस्ट ऑफ लक. अभिनंदन. ओके. किती छान. आमचा पुतण्या आहे आणि आता तो कितवीत गेलाय? 8वीला. 8वीत गेलाय. पास झालेला आहे. मार्क किती पडलेत रे? 100%. A1+ पडलेला आहे. तर मुलांचा रिझल्ट तरी छान लागलेला आहे. तिन्ही मुलं पास झालेली आहेत आणि आता आपलं जेवणही तयार आहे. तर बघा भाजी कशी दिसते. एक नंबर ना, अगदी हॉटेलसारखी झालेली आहे भाजी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त आहे आता. आणि आता टेस्ट तुला पाहिजे. अप्रतिम झाली का ढाबा स्टाईल, हॉटेल स्टाईल? अप्रतिम. म्हणजे एवढं मस्त वाटते ना. चपाती भाकरी ढाब्याच्या पुरतं झालंय. या तुम्ही तिकडे खायला या.